बेंगलुरु के मत्तीकेरे की मस्जिद-ए-ताहा कमेटी की मिसाली खिदमात का सिलसिला जारी है। इस मस्जिद के तहत कायम ताहा कब्रस्तान में गुस्लखाने की तामीर और दीगर तरक्याती कामों का आगाज हुआ है। साबिक रियासती वजीर आर रोशन बेग, कर्नाटक रियासती वक्फ बोर्ड के चेयरमैन मौलाना शाफई सादी, वडेरहಳ್ಳಿ ग्राम पंचायत के सदर विनोद कुमार, नायब सदर यम विश्वनाथ और दीगर ने मिलकर ताहा कब्रस्तान में तरक्याती कामों के लिए संगे बुनियाद रखा। कर्नाटक रियासती वक्फ बोर्ड ने इस कब्रस्तान में तामीराती कामों के लिए 5 लाख रुपये का ग्रांट मंजूर किया है। 10 फरवरी 2023 बादे नमाज जुमा यहाँ तरक्याती कामों के लिए संगे बुनियाद रखा गया। मस्जिद-ए-ताहा और ताहा कब्रस्तान कमेटी के सदर समीउल्लाह खान ने कहा कि वडेरहಳ್ಳಿ ग्राम पंचायत के हुदूद में हुकूमत की जानिब से कब्रस्तान के लिए 1.5 एकड़ ज़मीन मंजूर की गई थी, लेकिन मुस्लिम तबके के ही एक शख्स ने कब्रस्तान की आधा एकड़ ज़मीन हथियाने की कोशिश की। मस्जिद कमेटी के तमाम ज़िम्मेदारों ने मिलकर इस कोशिश को पूरी तरह नाकाम बनाया। आधा एकड़ ज़मीन को हासिल करने के बाद मस्जिद-ए-ताहा कमेटी के तहत फौरी तौर पर कंपाउंड वॉल की तामीर अमल में लाई गई। कब्रस्तान की ज़मीन को महफूज करते हुए यहाँ तरक्याती काम अंजाम देने की मस्जिद-ए-ताहा कमेटी की कोशिश व जिद्दोजहद पर कर्नाटक रियासती वक्फ बोर्ड के चेयरमैन मौलाना शाफई सादी ने खुशी व मसरत का इजहार किया। मौलाना शाफई सादी ने कहा कि मस्जिद-ए-ताहा कमेटी की खिदमात तमाम मुस्लिम इदारों, वक्फ इदारों के लिए रोल मॉडल हैं। पेश है जनूबी न्यूज़ की रिपोर्ट। देखने आया मस्जिद ताहा को, आज जुमा के लिए आया था, जुमा नमाज के लिए आया था। बहुत अच्छा बेहतरीन सेटअप भी है और ताहा मस्जिद का ज़िम्मेदार लोग, अभी नया नया कमेटी अप्रूवल हुआ था। कई महीने से उन्होंने रिक्वेस्ट कर रहे थे आओ करके, जुमा नमाज भी पढ़े और उसके बाद ये कब्रिस्तान को भी है। बहुत बेहतरीन अंदाज से कंपाउंड भी बना को है और हिफाजत भी कर चुके हैं। हमारा कब्रिस्तान का हालात पूरा रियासत में और ये प्रोटेक्ट बहुत कम है। अल्हम्दुलिल्लाह मस्जिद ताहा वाले बहुत अच्छा प्रोटेक्ट भी कर को है और एक ये मैयत नमाज पढ़ाने का एक जगह भी उन्होंने कायम कर को है। इसलिए मैं मुबारकबाद अदा करता हूँ। बहुत खुशी हुआ मैं देख के, कब्रिस्तान भी देख के खुशी हुआ और उसके साथ साथ मस्जिद में भी सहूलत सब अच्छा करके। मेरे ज़िम्मेदार हजरात से मेरा गुजारिश है तरक्की करो, मस्जिद, मदरसा, कब्रिस्तान पूरा और लाइब्रेरी भी है और तरक्की हमारा कम्युनिटी का तरक्की होना ही है। हर एक मोहल्ला वाले को भी एक मॉडल है। ये कब्रिस्तानों में जो है पूरे स्टेट में बहुत सारे कब्रिस्तान हैं जहाँ पे कंपाउंड वॉल नहीं है, यहाँ चारों तरफ से कंपाउंड वॉल बनाई गई। इसी तरह पे पूरी जगह पे कंपाउंड वॉल बनाने के लिए बोर्ड की तरफ से क्या काम चल रहा है? देखो, शशिकला जुल्ले मैडम मिनिस्टर होने के बाद, मैं चेयरमैन होने के बाद कम से कम 50 करोड़ से ऊपर हमें अभी ग्रांट्स दिए पूरे रियासत को। उसमें भी जिस मस्जिद को और दरगाह का कंपाउंड का और कब्रिस्तान का कंपाउंड का ज़रूरत है, ज़रूरतमंदी को ज़्यादा हमें टारगेट करके और बहुत ज़्यादा हमें क्या ये हमारा ग्रांट्स देखो है। पूरा जगह में हमारा कब्रिस्तान बहुत ज़्यादा है। बीदर का कब्रिस्तान का बारे में अनवर माणिपाड़ी का रिपोर्ट में भी है। वो बीदर का कब्रिस्तान के लिए हमने 40 करोड़ रुपए स्पेशल बजट में अलॉट करना करके सीएम से हमें मुतालबे भी कर चुके हैं और उसके साथ साथ 250 करोड़
अपना नेक्स्ट बजट में देना करके बताए थे। और गए साल भी हमें पूछे थे 250 करोड़ होना, हमारा कंपाउंड वॉल सका ज़रूरी है, हमारा जगह प्रोटेक्ट होना तो कंपाउंड करना है, कंपाउंड करना करके बोले तो कम से कम 1000 करोड़ तो होना ही है पूरा कर्नाटक को। अगर एक साल हम ना 250 करोड़ ऐसा मिले तो हमें प्रोटेक्ट कर सकते। हमें तो पूछ को है, उसमें पूरे हमारा लीडर्स जाके सीएम से मिलके ये दिलवाने का कोशिश करना है। ಏನಿಲ್ಲಿ ಇವತ್ತು ಕಬ್ರಸ್ತಾನ್ ದುರಸ್ತಿ ಜೀರ್ಣೋದ್ಧಾರಕ್ಕಾಗಿ ಕರ್ನಾಟಕ ವಕ್ಫ್ ಬೋರ್ಡ್ ಮಂಡಳಿಯಿಂದ 5 ಲಕ್ಷ ಬಿಡುಗಡೆ ಆಗಿದೆ ಅಂತ ಒಂದು ಈಗ ಏನು ಗುದ್ಲಿ ಪೂಜೆ ಸ್ಟಾರ್ಟ್ ಮಾಡಿದೀವಿ ನಾವು. ಇದು ನಮ್ಗೆ ಒಂದು ಖುಷಿ ಅಂದ್ರೆ ನಮ್ಮ ಪಂಚಾಯತಿ ಲಿಮಿಟ್ ಅಲ್ಲಿ ಇರೋದ್ರಿಂದ ನಮಗೂ ಒಂದು ಖುಷಿ. ಇದೇ ತರ ಮುಂದೆ ಒಳ್ಳೆ ಕೆಲಸಗಳು ಮಾಡ್ಕೊಂಡು ಬೇಗ ಕೆಲಸಗಳು ಸ್ಟಾರ್ಟ್ ಮಾಡ್ಕೊಂಡು ಬೇಗ ಕೆಲಸನ ಕಂಪ್ಲೀಟ್ ಮಾಡಲಿ ಅಂತ ಎಲ್ಲರಿಗೂ ಒಳ್ಳೇದಾಗಲಿ ಅಂತ ಹೇಳ್ಬಿಟ್ಟು ಮಾತಾಡಿ. ಇಲ್ಲಿ ಏನು ಕಬ್ರಸ್ತಾನ್ ಇದೆ ಇದು ನನ್ನ ವ್ಯಾಪ್ತಿಯಲ್ಲಿ ಬರುತ್ತೆ. ಮುನೇಶ್ವರ ಲೇಔಟ್ ವಾರ್ಡ್ ನಂಬರ್ 2 ಅಲ್ಲಿ ಬರುತ್ತೆ. ಇಲ್ಲಿ ನಮ್ಮ ಸಹಪಾಠಿಗಳಾದ ಎಲ್ಲರೂ ಸೇರಿ ಕಾಮಗಾರಿ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಅದು ಒಳ್ಳೇದಾಗ್ಲಿ, ಎಲ್ಲರೂ ಸೇರ್ಕೊಂಡು ಮಾಡ್ಕೊಂಡು ಹೋಗೋಣ ಅಂತ ನಾವು ಹೇಳ್ತೀವಿ. ರಾಕೇಶ್. ಕಬ್ರಸ್ತಾನು ನಮ್ಮ ತಾಜಾ ಮಸೀದ್ ಅವರ ಕಬ್ರಸ್ತಾನ್ ಕಾಂಪೌಂಡ್ ಈಗಾಗಲೇ ಸರ್ಕಾರದಿಂದ 5 ಲಕ್ಷ ಬಿಡುಗಡೆ ಆಗಿದೆ. ಅದರ ಗುದ್ದಲಿ ಪೂಜೆಗೆ ಗ್ರಾಮ ಪಂಚಾಯತ್ ಅಧ್ಯಕ್ಷರು ಅದೇ ರೀತಿಯಲ್ಲಿ ಸ್ಥಳೀಯ ರಾಕೇಶ್ ಅವರು ಬಂದಿದ್ದಾರೆ. ನಾನು ಇವತ್ತು ಮಧ್ಯಾಹ್ನ ನಮಾಜಿನಿಂದ ಇಲ್ಲೇ ಇದ್ದೀನಿ, ನೋಡಿ ತುಂಬಾ ಖುಷಿ ಆಯ್ತು. ಅದು ಅಲ್ಲದೆ ನಮ್ಮ ಕನ್ನಡ ಸಮೀವಲ್ಲೆಲ್ಲ ಸೇರಿ ಇಲ್ಲೊಂದು ಸೌಹಾರ್ದ ವಾತಾವರಣ ನಿರ್ಮಾಣ ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ಎಲ್ಲ ಹಿಂದೂ ಮುಸಲ್ಮಾನರಲ್ಲಿ ಸೌಹಾರ್ದತೆ ಮತ್ತು ಸಹಬಾಳ್ವೆಯ ಒಂದು ವಾತಾವರಣ ಇದೆ. ಅದೇ ನಮ್ಮ ಭಾರತದ ಪರಂಪರೆ, ಅದು ನಮ್ಮ ನಮ್ಮ ಕರ್ನಾಟಕದ ಪರಂಪರೆ. ಕುವೆಂಪು, ಬಸವಣ್ಣ ಎಲ್ಲ ಹೇಳಿರೋದು ಅದುವೇ. ಹಿಂದೂ ಮುಸಲ್ಮಾನರೆಲ್ಲ ಸೇರಿ ಚೆನ್ನಾಗಿ ಹೋಗಿದ್ರೆ ಮಾತ್ರ ನಮಗೆ ಭವಿಷ್ಯದ ಕರ್ನಾಟಕ ಕಟ್ಬಹುದು, ಭವಿಷ್ಯದ ಭಾರತ ಕಟ್ಬಹುದು. ಆ ನಿಟ್ಟಿನಲ್ಲಿ ಅಭಿವೃದ್ಧಿ, ನಮ್ಮ ಕಮ್ಯುನಿಟಿಯ ಅಭಿವೃದ್ಧಿ ತುಂಬಾ ಕುಂಠಿತವಾಗಿದೆ, ಎಲ್ರಿಗೂ ಗೊತ್ತಿದೆ. ಆ ನಿಟ್ಟಿನಲ್ಲಿ ನಮ್ಮ ಕಮ್ಯುನಿಟಿ ಅದೇ ರೀತಿ ಇತರ ಧರ್ಮೀಯರಲ್ಲಿರುವಂತ ಬಡವರು ಅಭಿವೃದ್ಧಿ ಹೊಂದಬೇಕು. ಆ ನಿಟ್ಟಿನಲ್ಲಿ ಮಸೀದಿಯವರಿಗೂ ಗ್ರಾಮ ಪಂಚಾಯತಿನ ಅಧ್ಯಕ್ಷರಿಗೂ ನಾನು ಕರ್ನಾಟಕ ವಕ್ಫ್ ಮಂಡಳಿಯ ಪರವಾಗಿ ನಾನು ಕೃತಜ್ಞತೆ ಸಲ್ಲಿಸ್ತೀನಿ. ಇವತ್ತಿನ ಪ್ರಸ್ತುತ ವಿಚಾರಗಳನ್ನು ಸನ್ಮಾನ್ಯ ಗೌರವಾನ್ವಿತ ಅಧ್ಯಕ್ಷರು ತಮ್ಮ ಅಧಿಕಾರಾವಧಿಯಲ್ಲಿನ ಕಟ್ಟುಬದ್ಧತೆಗಳು, ಸಮಸ್ಯೆಗಳ ಬಗ್ಗೆ ಸಂಪೂರ್ಣವಾಗಿ ತಮ್ಮ ಮುಂದೆ ಇಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ಅದರ ಭಾಗವಾಗಿ ಇವತ್ತು ವಕ್ಫ್ ಬೋರ್ಡ್ನ ಆಸ್ತಿಗಳು ಕಬಳಿಸಿ ಹೋಗ್ತಾ ಇದೆ. ಆದರೆ ಇವತ್ತು ನಾವು ಸರ್ಕಾರದಿಂದ ಪಡೆದು ಸನ್ಮಾನ್ಯ ಅಶ್ವಥ್ ನಾರಾಯಣ ವಿಶ್ವನಾಥ್ ಅವರ ವಿಶ್ವಾಸವನ್ನು ಪಡೆದು ಒಡೆನಹಳ್ಳಿ ಗ್ರಾಮ ಪಂಚಾಯಿತಿಯ ಎಲ್ಲ ಚುನಾಯಿತ ಪ್ರತಿನಿಧಿಗಳ ಬೆಂಬಲವನ್ನು ಪಡೆದು ಇವತ್ತು 1.5 ಎಕರೆ ಕಬ್ರಸ್ತಾನ ಪಡೆದಿದ್ದೀವಿ. ದುರಂತ ನಮ್ಮ ಸಮುದಾಯದ ವ್ಯಕ್ತಿಯೇ ಈ ಅರ್ಧ ಎಕರೆಯನ್ನು ಕಬಳಿಸೋಕ್ಕೆ ಪ್ರಯತ್ನ ಪಟ್ಟಿದ್ದ. ಅದನ್ನು ತುಂಬ ಕಾನೂನು ರೀತಿಯಲ್ಲಿ ಇದು ಮಾಡಿ ಅದನ್ನು ಈಗ ಇವತ್ತು ಜೀರ್ಣೋದ್ಧಾರ ಅಡಿಯಲ್ಲಿ 5 ಲಕ್ಷ ಬಿಡುಗಡೆ ಆಗಿದೆ. ಆ ವಿಚಾರದಲ್ಲಿ ಅಧ್ಯಕ್ಷರು ಕಳೆದ 1 ವರ್ಷದಿಂದ ನಾನು ಅವರಿಗೆ ಬರಬೇಕು ಅಂತ ಹೇಳಿದ್ದೆ, ಅವರು ಒತ್ತಡ ನಡುವೆ ಬಂದಿರಲಿಲ್ಲ. ಸೊ ಇವತ್ತು ನಮ್ಮ ಮನವಿಯ ಕೋರಿಕೆ ಮೇರೆಗೆ ಕನ್ನಡದಲ್ಲಿ ಸೌಹಾರ್ದತೆ, ಸಾಮರಸ್ಯ ಕುರಿತು ಮಾತನಾಡಿ ತುಂಬ ಸಂತೋಷದಿಂದ ಬಂದಿದ್ದಾರೆ. ಮತ್ತು ನಮ್ಮ ಗೌರವಾನ್ವಿತ ಅಧ್ಯಕ್ಷರು ವಿನೋದ್ ಕುಮಾರ್ ಅವರು, ನಮ್ಮ ರಾಕೇಶ್ ಅವರು, ಶ್ರೀನಿವಾಸಣ್ಣ ಅವರು ಬಂದು ಗುದ್ಲಿ ಪೂಜೆಗೆ ನಮ್ಮ ಅಧ್ಯಕ್ಷರ ಜೊತೆ ಕೈ ಜೋಡಿಸಿದ್ದಾರೆ. ಮಾಜಿ ಸಚಿವ ರೋಷನ್ ಬೇಗ್ ಅವರು ಇಷ್ಟೊತ್ತಿದ್ದು ಈಗ ಜಸ್ಟ್ ಹೋಗಿದ್ದಾರೆ ನಮ್ಮಿಂದ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಮುಗಿಸ್ಕೊಂಡು. ಮತ್ತು ನಮ್ಮ ಈ ಕೆಲಸಕ್ಕೆ ಇಡೀ ನಮ್ಮ ತಂಡ ಮಜಿಯತಾದ ಉಪಾಧ್ಯಕ್ಷರಾದ ಮುಖ್ತಿಯಾರು, ಶಾಜಾನು, ಕಾರ್ಯದರ್ಶಿಗಳು, ಕೋಶಾಧ್ಯಕ್ಷ ಸಾಗರ್ ಅವರು, ಮತ್ತು ನಮ್ಮೆಲ್ಲ ಬೈತುಲ್ ಮಾಲ್ ಕಮಿಟಿ, ಮೊಹಮ್ಮದ್ ಫಕ್ರುದ್ದೀನ್, ಮತ್ತು ಬಾಬು, ಅಕ್ರಮ್, ಮತ್ತು ಇಡೀ ತಂಡ ಹೆಸರುಗಳು ನಾನು ಬರ್ತಿರೋ ಕ್ಷಮೆ ಇರಲಿ. ಎಲ್ಲರೂ ಫಯಾಜು, ಚಾಂದು, ಅಮೀರ್ ಎಲ್ಲರೂ ಕೂಡ ಕೈ ಜೋಡಿಸಿದ್ದಾರೆ. ಶ್ರೀಸಾಮಾನ್ಯರ ಬೆಂಬಲ ಪಡೆದು ಶ್ರೀಸಾಮಾನ್ಯದಿಂದಲೇ ನಾವು ಕೆಲಸ ಮಾಡಿದ್ದೇವೆ. ಇಲ್ಲಿ ಯಾರು ಬಂಡವಾಳಶಾಹಿಗಳಿಲ್ಲ, ಎಲ್ಲ ಶ್ರೀಸಾಮಾನ್ಯರು, ಕೂಲಿ ಕಾರ್ಮಿಕರು, ಮಧ್ಯಮ ವರ್ಗದ ಜನ ನಾವು ನಿಂತ್ಕೊಂಡು ಇಂಥವರ ಏನು ಕುವೆಂಪು ಕಂಡ ವಿಶ್ವಮಾನವ ಸೌಹಾರ್ದತೆಯ ನಾಡಿನಲ್ಲಿ ಇಂಥವರ ಸಹಕಾರ ಪಡೆದವನ್ನು ನಾವು ಸರ್ಕಾರಕ್ಕೆ ಇದನ್ನು ಅರ್ಪಿಸಿದ್ದೇವೆ. 2015ರಲ್ಲಿ ವಕ್ಫ್ ಬೋರ್ಡ್ ಮಾಡಿದ್ದೇವೆ. ನಮಗೆ ದಯಮಾಡಿ ವಕ್ಫ್ ಬೋರ್ಡ್ನಲ್ಲಿ ಕೆಲವು ತಾಂತ್ರಿಕ ಸಮಸ್ಯೆಗಳಿದೆ, ಹಣ ಬಿಡುಗಡೆ ಆಗಬೇಕು. ದಯವಿಟ್ಟು ತಾವು ಹೇಳಿದ್ರೂ ಇನ್ನೂ ಆಗಿಲ್ಲ, ದಯವಿಟ್ಟು ಅದರ ಬಗ್ಗೆ ತಾವು ಸೂಕ್ತ ಕ್ರಮ ಕೈಗೊಳ್ಳಬೇಕು. ನೀವು ನಾಡ ಕಟ್ಟುವಂತಹ ಸಾಮರಸ್ಯ ಮತ್ತು ಈ ಭೂಮಾಫಿಯಾಗಳ ವಿರುದ್ಧ ನೀವು ಮಾಡುವ ಹೋರಾಟಕ್ಕೆ ನಿಮ್ಮ ಜೊತೆ ಇರ್ತೇವೆ ಅಂತ ಕೂಡ ಹೇಳ್ತಾ, ಮತ್ತು ಈ ಕಾರ್ಯಕ್ರಮದಲ್ಲಿ ನಮ್ಮ ಬೆಂಗಳೂರು ಗ್ರಾಮಾಂತರದ ಅಧ್ಯಕ್ಷರಾದಂಥ ನಮ್ಮ ಹಫೀಜುರ್ ರೆಹಮಾನ್ ಇದ್ದಾರೆ, ಶಕೀಲ್ ಅವರಿದ್ದಾರೆ, ಉಪಾಧ್ಯಕ್ಷರಿದ್ದಾರೆ, ನಮ್ಮ ಬೆಂಗಳೂರು ಜಿಲ್ಲಾ ಅಧಿಕಾರಿಗಳಾದಂಥ ಅಬ್ದುಲ್ ಮನಾನ್ ಅವರು ಕೂಡ
ಇಲ್ಲಿ ಭಾಗವಹಿಸಿದ್ದೀರಿ. ಉರ್ದು ಮಾಧ್ಯಮದ ಇಷ್ಟು ದೂರ ಬಂದು ತಾವು ಕವರ್ ಮಾಡಿ तमाम प्रोग्राम क्या है? ये ताहा कब्रिस्तान 1.5 एकड़ हमना गवर्नमेंट से सैंक्शन हुआ था. आधा एकड़ XYZ कम्युनिटी के नाम मिलने वाले वोट नेशनलिस्ट पार्टी का एक XYZ आधा एकड़ 1 एकड़ आधा एकड़ छोड़ को कंपाउंड डाला था इन फ्यूचर शेड बनाने के वास्ते. हमारे विश्वनाथ साहब और वडेरली ग्राम पंचायती का सपोर्ट लेको सर्वे करा को आधा एकड़ हम ये करें. वो 5 लाख रुपए टोटल 20 हो गई. 5 फर्स्ट रिलीज हो गए. वो दीवार बनने प्रायोजन नहीं करे. अब जो वसूल खाना और वसूल खाना सभी अभी साबित दुआ से ये करें. इंशाल्लाह 5 वक्त की नमाज चल रही है, मुसल्ला चल रहा है. हमें 1.5 एकड़ जो ये करे हासिल करे. अल्लाह का शुक्र के गुजार हैं. हमारे चेयरमैन साहब बड़े बड़े इदारे जाते हैं, हमारे छोटे इदारा को भी है. ये मैं क्या बहुत उनका शुक्रगुजार. आज क्या वजू खाना बनाएंगे इसके बाद में? सब गुस्ल खाना आता है. हाँ. उसके बाजू एक कौन सी भी आए तो डेथ सर्टिफिकेट करने ऑफिस आती है. बाजू वजू खाना आता है. बाजू वजू खाना आता है. बीच में सेंटर में कौन सी बात तो बैठे हैं. पूरी कंपाउंड वॉल हो गई है सर, मुकम्मल हो गई कंपाउंड वॉल का काम. जी ये वो कौन ग्रांट में करेंगे? नहीं हुआ. वो RR में हमारे ओवर इंस्पेक्टर वो थोड़ा टेक्निकल इशू है क्या. हमें खर्ज हंसना हमारे दोस्त समीउल्लाह साहब हैं और साथी आए मदद लेको. ಅವರು ಯಾವುದೇ ಆರ್ಥಿಕ ಫಲಾಪೇಕ್ಷೆ ಇಲ್ಲದೆ ಕೆಲಸ ಮಾಡಿ ನಮ್ಗೆ ಸಹಕರಿಸಿದ್ದಾರೆ. ಅವರಿಗೆ ಸನ್ಮಾನ್ಯ ಅಧ್ಯಕ್ಷರಿಂದ ಗೌರವ ಗ್ರಾಮ ಪಂಚಾಯತ್ ಅಧ್ಯಕ್ಷರಿಂದ. ಮತ್ತೆ ತುಂಬ ದೊಡ್ಡ ಮನುಷ್ಯರ ಹತ್ರ ಹೋಗಿ ಒಂದು 10 ಲೋಡ್ ಕಲ್ ಕೇಳಿದ್ವಿ. ಒಬ್ಬ ಶ್ರೀ ಸಾಮಾನ್ಯ ಒಬ್ಬ ಪೆಟ್ರೋಲ್ ಬ್ಯಾಂಕಿನ ಒಬ್ಬ ಪಾಲ್ದಾರ ಅಮೀರ್ ಅವರು ನಮ್ಗೆ 10 ಲೋಡು ಕಲ್ ಕೊಟ್ಟರು, ಸಹಕಾರ ಕೊಟ್ಟರು. ಅವ್ರಿಗೂ ನಮ್ಮ ಬನ್ನಿ ಸಾಕಿರ್ ಅವ್ರು ಚಾಂದ್ ಮುಂದಿನ ದಿನಗಳಲ್ಲಿ ನಮಗೆ ಒಂದು ಆಂಬುಲೆನ್ಸ್ ಅನ್ನು ವ್ಯವಸ್ಥೆ ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ನಮ್ಮ ಬೈತುಲ್ ಮಾಲ್ ಕಮಿಟಿಯ ಸಹೋದರರು ನಿರ್ಣಯ ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ಅದರ ಪ್ರಮುಖರು ಮತ್ತು ನಮ್ಮ ಎಲ್ಲ ಕೈ ಜೋಡಿಸುವಂತಹ ನಮ್ಮ ಕಷ್ಟದ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಸಾಲದ ರೂಪದಲ್ಲಿ ಕೊಡುವಂತಹ ಚಾಂದ್ರ ಅವರಿಗೂ ಕೂಡ ನಮ್ಮ ಅಧ್ಯಕ್ಷರಿಂದ ಗೌರವ. ಫಯಾಜ್ ಭಾಯ್, फयाज जाकिर भाई बुलाओ. और किसे इधर बुलाओ थोड़ा किसे बुलाओ. जाकिर हां सामने आ जा भाई. इधर आओ बने इधर आओ पीछे. ನಮ್ಮ ಉಪಾಧ್ಯಕ್ಷರಾದಂಥ ಮೂಲನಾರವರಿಂದ ಗೌರವ.